हाय, हॅलो, नमस्कार प्रेक्षकांनो. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये जो काही जबरदस्त असा ड्रामा सुरू आहे. आता इथे नानांचा खून कसा झाला, कोणी केला याचा शोध ही जानकी घेत असते. पण मात्र हा शोध घेत असतानाच इथे जानकीसोबत नको तोच प्रकार घडतो. म्हणजे जानकी करायला जाते एक आणि होतं एक. आता ती या सगळ्यांचा शोधाशोध करत असताना ज्या व्यक्तीचा खून झालेला आहे, त्या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपात संशयी म्हणून इथे जानकी अडकलेली असते. आता आता प्रेक्षकांनो, नेमकं कुणाचा खून झाला आणि जानकीवर पोलीस का संशय घेत आहेत, तर चला जाणून घेऊयात. तर प्रेक्षकांनो, आता इथे विशाल जो की जानकीला फोन करत असतो आणि तो जानकीला बोलत असतो, की नानांचा फोन माझ्याकडे आहे, पण तुला जर फोन हवा असेल तर त्या बदल्यात तुला मला पैसे द्यावे लागतील. असं काही यांची डील झालेली असते. पण मात्र आपण मागील एपिसोडमध्ये बघितलं, की जानकी तिथे गेली देखील असते. पण मात्र इथे ऋषिकेशवर हमला होतो आणि त्यामुळे जानकी आता विशालला पैसे न देता ती तिकडनं तशीच वापस आलेली असते, म्हणजेच हॉस्पिटलमध्ये. असं काही मागील एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळालं. पण आता प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं, आता जिथे विशालचा खून झालेला असतो, तिथे पोलीस आलेले असतात. आता पोलीस जी काय आजूबाजूची जी असते सगळी चौकशी करतात आणि तिथे विशालचा फोन देखील असतो. आता विशालच्या फोनवरनं शेवटचा फोन हा कुणाला केलेला आहे, हे ते तपासतात आणि तेव्हा त्यांना कळतं, की शेवटचा फोन हा जानकीला केलेला आहे. आता ते जानकीला फोन लावतात. आता इकडे जानकी ही कल्पना देखील नसते, की जो व्यक्ती आपल्याला नानांचा फोन देणार आहे, त्याच व्यक्तीचा खून झालेला आहे, याची कल्पना देखील नसते. आता जानकी, अवंतिका आणि ऋषिकेश हे तिघेही हॉस्पिटलमध्ये असतात. तेव्हा जानकीला फोन येतो पोलिसांचा आणि ते आता हॅलो असं बोलतात. तेव्हा जानकी देखील हॅलो बोलते आणि तेव्हा ते बोलतात, की कोण बोलत आहात आपण? तेव्हा जानकी नाव सांगते, म्हणजेच ती बोलत असते, की मी जानकी रणदिवे बोलते. आणि तेव्हा ते बोलतात, की इथे एका व्यक्तीची हत्या झाली आहे आणि त्या संदर्भात आम्हाला तुमच्याशी चौकशी करावी लागेल, कारण शेवटचा फोन हा त्याने तुम्हालाच केलेला आहे. असं काही आता तो इथे असं काही जेव्हा इन्स्पेक्टर साहेब हे जानकीला बोलतात, तेव्हा जानकीला मात्र इथे आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसतो आणि ती आता आश्चर्यचकित होऊन एकदम नर्वस होते आणि बोलते, "ठीक आहे, चालेल, या तुम्ही," असं ती बोलत असते. आणि ती आता कुठे आहेत ते त्या पोलिसांना सांगत असते. ती सिटी हॉस्पिटलमध्ये असते. आता हे जे काही असतं ना, तर जवळच उभी असलेली अवंतिका हे ऐकत असते. पण मात्र तिकडनं पोलीस काय बोलले तिला, हे तिला काही व्यवस्थित कळत नाही. तेव्हा ती बोलते, "वहिनी काय झालं?" जवळच ऋषिकेश देखील असतो. तो देखील आश्चर्याने जानकीकडे बघत असतो. आता तेव्हाच अवंतिकाला जानकी बोलत असते, "अवंतिका, जो व्यक्ती आपल्याला नानांचा फोन देणार होता, त्याची हत्या झाली आहे," असं ती बोलत असते. आणि तेव्हाच इथे अवंतिका बोलते, "म्हणजे त्याचा मर्डर झालाय आणि त्यामुळेच त्याने आपल्याला फोन नाही केला वहिनी." तेव्हा ती बोलते, "हो." आता इथे ऋषिकेश जानकीला बोलत असतो, "जानकी, पण पोलिसांनी तुला का फोन केला? म्हणजे त्यांना चौकशी करायची आहे." ती बोलत असते, "हो ऋषिकेश, पोलिसांना चौकशी करायची आहे, त्यामुळे त्यांनी मला फोन केला, कारण शेवटचा फोन त्या व्यक्तीने मलाच केला होता." असं काही ती बोलत असते. आता प्रेक्षकांनो, पुढे आणखी असं देखील बघायला मिळतं. आता इथे हॉस्पिटलमध्ये पोलीस हे आलेले असतात. आता इन्स्पेक्टर हे जानकीला बोलत असतात, "जानकी रणदिवे, आम्हाला तुमच्याशी चौकशी करायची आहे. तुम्ही केबिनमध्ये या." आणि तेव्हा ती बोलते, "हो इन्स्पेक्टर साहेब," असं बोलते. आणि आता जानकी त्या पोलिसांबरोबर जात असते. तेव्हा मात्र ऋषिकेश हा आता बेडवरच बसलेला असतो, कारण तो नाही जाऊ शकत. अवंतिका देखील तिथे असते. आता इथे इन्स्पेक्टर हे जानकीला बोलत असतात, की "मला हे सांगा, तुमची आणि विशालची ओळख कशी काय? म्हणजे तुमच्या दोघांची ओळख कशी झाली?" तेव्हा जानकी बोलत असते, "इन्स्पेक्टर साहेब, आमच्या दोघांची ओळख ही काही पर्सनली नाही आहे." तेव्हा ते बोलतात, "म्हणजे?" तेव्हा जानकी बोलते, म्हणजे की आम्ही दोघं एकमेकांना काही पर्सनली ओळखत नाही. मला विशालचा फोन आला होता." आणि तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात, "कशासाठी?" तेव्हा ती बोलते, की "विशाल मला ब्लॅकमेल करत होता." आता हे ऐकून मात्र इथे इन्स्पेक्टर यांना आश्चर्यच वाटतं आणि ते बोलतात, "का तुम्हाला तो ब्लॅकमेल करत होता? पण का? कशासाठी?" तेव्हा ती बोलते, "इन्स्पेक्टर साहेब, त्याच्याकडे नानांचा फोन होता. आता नानांचा खून कसा झाला याची चौकशी मला करायची होती आणि तोच एक शेवटचा पुरावा होता, जो की नानांचा खून कसा झाला त्यावरनं ते सिद्ध करू शकत होते मी आणि त्यामुळेच तो फोन घेणं मला खूप गरजेचं होतं. आता
तो व्यक्ती म्हणजेच तो विशाल या हॉस्पिटलमध्ये काम करत होता आणि जेव्हा नानां नानांना या हॉस्पिटलमध्ये आणलेलं होतं, तेव्हा त्याला कामावरनं काढलं होतं. कारण तो दारू पियायचा आणि त्यामुळे तो इथे काम करत नव्हता. पण त्याने नानांचा फोन चोरलेला होता आणि तो फोन त्याच्याकडे होता. आणि जेव्हा त्याला कळालं, की आम्हाला नानांच्या फोनची खूप गरज आहे, तेव्हा त्याने मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. मला बोलला, की "तुम्हाला जर नानांचा फोन हवा असेल, तर मला 1 करोड रुपये द्या आणि तेव्हा हा फोन तुम्ही घेऊन जा." असं काही करून बोलत होता. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात, "एवढा सारा प्रकार घडला, मग तुम्ही पोलीस केस का नाही केली त्याच्यावर?" तेव्हा ती बोलत असते, "साहेब मला भीती वाटत होती. कारण माझ्याकडे नानांचा तोच एक पुरावा होता, जेणेकरून सिद्ध करू शकत होते मी, की नानांचा खून हा कसा झाला. पण मात्र तो त्याला जर कळालं असतं, की मी त्याला जर कळालं असतं, की मी पोलीस केस केली आणि त्याने जर तो फोन दिलाच नसता, तर मग काय केलं असतं? त्यामुळे त्या भीतीने मी कंप्लेंट नाही केली." असं काही ती बोलत असते. जानकी येथे इन्स्पेक्टर यांना बोलत असते, "साहेब मी जाऊ आता?" तेव्हा जे आहे तर आता जानकीला ते बोलतात, "हो." आणि आता जानकी उठून जाणार तेवढ्यात ते पुन्हा बोलतात, "असं तर नाही ना म्हणजे की तुम्हीच त्या विशालचा खून केला असेल?" तेव्हा ती बोलते, "मी असं का करेल?" तेव्हा ते बोलतात, "मग फोन कुठे?" तेव्हा ती बोलते, "मला नाही माहिती." तेव्हा ते बोलतात, की "तुम्ही विशालचा खून केला असेल असा संशय तुम्ही आहात." तेव्हा ती बोलते, "का? पण कशासाठी? मी कशाला त्याचा खून करेल?" तेव्हा ते पुन्हा बोलतात, "कारण तुमच्याकडे कारण आहे. तुम्हीच आता म्हणालात ना, की तुम्हाला तो ब्लॅकमेल करत होता आणि त्यामुळेच कदाचित तुम्ही त्याची हत्या केली असेल." असं काही आता इथे ते बोलत असतात. तेव्हा मात्र जानकी पुन्हा बोलते, की "नाही साहेब मी असं नाही करू शकत. मी खून हा कुणाचाच करू नाही शकत. मी त्याबद्दल विचार देखील करू शकत नाही आणि मी कशाला विशालचा खून करेल?" तेव्हा ते बोलतात, "हे बघा तुम्ही जे काही बोलताय त्यावर आम्ही विश्वास नाही ठेवू शकत. कारण विशालच्या फोनवरनं शेवटचा फोन हा तुम्हाला केलेला आहे आणि त्यामुळे आमच्या नजरेत तुम्ही संशयित आहात. तुम्हीच विशालचा खून केल्याची शक्यता असू शकते. कारण तुमच्याकडे कारण आहे. तो तुम्हाला ब्लॅकमेल करायचा. नानांचा फोन त्याच्याकडे होता. कदाचित तो मिळवण्यासाठी तुम्ही त्याचा खून केला असेल." तेव्हा जानकी बोलते, "नाही साहेब, मी असं नाहीच केलं. मी तो फोन घेण्यासाठी जितकी रक्कम त्याने सांगितली होती, तेवढी रक्कम मी गोळा देखील केली होती. मी इकडनं-तिकडनं करून ते पैसे जमा केले होते आणि मी त्याला ते पैसे देण्यासाठी देखील गेले होते. पण मात्र इथे जे आहे तो ऋषिकेशवर हल्ला झाला आणि त्यामुळे मला परत वापस यावं लागलं." असं काही ती सांगत असते. पण मात्र पोलीस आता ते कसे काय थांबणार? त्यांची मात्र चौकशी सुरूच असते. तेव्हाच आता इथे अवंतिका देखील आलेली असते. अवंतिका मध्येच बोलते, "इन्स्पेक्टर साहेब सॉरी पण ना मी मध्ये बोलू शकते का? हे बघा जानकी वहिनी असं नाही करू शकत. त्या कधीच कुणाचा खून नाही करू शकत." तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात, "हे बघा तुम्ही पेशाने वकील आहात आणि तुम्हाला माहिती आहे कायद्यासमोर पुरावा लागतो आणि आमच्याकडे पुरावा आहे की ज्या व्यक्तीचा खून झालाय त्याच्या फोनवरनं शेवटचा फोन हा जानकी रणदिवे यांना केलेला आहे आणि हा सरकारसाठी खूप मोठा पुरावा आहे." असं काही तेव्हाच इथे जे आहे तर अवंतिका इन्स्पेक्टर यांना बोलत असते, "हो साहेब तुमचं बरोबर आहे. कायद्याला पुरावा लागतो आणि असाच एक पुरावा देखील आता माझ्याकडे आहे." म्हणजे बघा आता ह्या हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तुम्ही ते चेक करून बघू शकता, की जानकी वहिनी जेव्हा हे सगळं काही प्रकार घडला, तेव्हा त्या हॉस्पिटलमध्येच होत्या. असं काही ती आता इथे बोलत असते आणि तेव्हा ती बोलते, की "प्लीज तुम्ही 2 मिनिटं तो सीसीटीव्ही फुटेज चेक करा आणि त्यामध्ये तुम्हाला कळेल, की जानकी वहिनी इथेच होत्या." आता तेव्हा ते इन्स्पेक्टर ऐकतात आणि ते जे आहे तिकाचं बोलणं आणि ते आता ते सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी गेलेले असतात. आता तेव्हा इकडे दुसरीकडे ऋषिकेच्या जीवाची तळमळ सुरू असते, की कारण इतका वेळ झालाय आणि जानकी का बरं येत नाहीये? आणि तो तो आता इकडनं-तिकडनं चकरा अशा मारत असतो. तेवढ्यात तिथे नर्स आलेली असते. नर्स बोलते, "तुम्ही का उठलात? तुम्ही बेडवर झोपा." असं त्याला बोलत असते. तेव्हा तो बोलतो, "नर्स मला एक सांगाल का? जानकी का नाही आली? जानकीची विचारपूस करणं संपली आहे का आता?" तेव्हा ती बोलते, की "नाही." त्यांच्याशी इन्स्पेक्टर हे चौकशी करतायत आणि त्यांचं असं देखील म्हणणं आहे, की विशाल म्हणजे जो मुलगा इथे काम करायचा अगोदर, त्या मुलाचा खून हा जानकी यांनीच केलेला आहे. कारण त्यांना संशय आहे. कारण त्यांच्या फोनवरनं यांना फोन आलेला आहे. असं काही ती आता इथे ऋषिकेशला सांगत असते. तेव्हा ऋषिकेश बोलत असतो, "पण हे कसं शक्य आहे?" असं काही प्रेक्षकांनो इकडे यांचा गोंधळ सुरू असतो. तेव्हा दुसरीकडे इकडे
जे आहे तर जानकी ही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेली असते. जेव्हा उषाचा खून झालेला असतो, तेव्हा मात्र जानकी ही हॉस्पिटलमध्येच असते आणि त्यावरनं जे आहे तर पोलिसांचा संशय हा कमी झालेला असतो. तर प्रेक्षकांनो पुढे पाहणं खूपच रंजक आहे, की नेमकं आणखी मालिकेमध्ये काय ट्विस्ट येणार आहे. आणखी हे डायरेक्टर यामध्ये आणखी मालिकेला कोणतं वळण समोर आणणार आहे, हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचं आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.